अरे महाराष्ट्रामध्ये चाललंय तरी काय? ऐरोलीमध्ये बायकोनं रिक्षावाल्या प्रियकराच्या मदतीनं आपल्या नवऱ्याचे 3 तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले। बरं 11 महिने ती हा गुन्हा लपवू शकली, पण पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावलाच। नेमकी घटना केव्हाची, कशी केली हत्या हे जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अफेअर आहे, नवरा दारू पितो, मारहाण करतो, या आणि अशा वेगवेगळ्या कारणांनी नवऱ्याचा खून करण्याचे प्रकार वाढलेत। सिया झाली, पल्लवी झाली, आता सुनीता। नाव बदलतायत आणि हत्या करण्याच्या पद्धती। नवऱ्याला सोडून देण्याचा पर्याय न निवडता डायरेक्ट हत्याच। ऐरोलीत असाच एक प्रकार घडलाय। पतीचं नाव बलिराम कुशवा आणि पत्नीचं नाव सुनीता कुशवा। प्रियकराचं नाव आहे राहुल प्रजापती। हत्येची घटना आहे 9 ऑगस्ट 2025। होय, 9 ऑगस्ट 2025 चा दिवस। बलिराम गाढ झोपेत असताना सुनीता आणि प्रियकर राहुल यांनी त्याचा गळा आवळला। त्यानंतर धारधार चाकूने त्याच्या गळ्यावर वार केले आणि त्याची हत्याच केली। क्षणात बलिरामचा खेळ संपला, पण पुढे जे काही घडलं ते विचारापलीकडचं। ऐरोलीच्या यादवनगर इथं कुशवा पती पत्नी आणि 2 मुलं राहायचे। सुनीता हिचे घणसोली इथल्या राहणाऱ्या रिक्षा चालक राहुल प्रजापतीशी अनैतिक संबंध होते। या संबंधांची माहिती बलिराम यांना मिळाली आणि त्यांनी त्याला तीव्र विरोध केला। मग काय, सुनीता आणि राहुलनं प्लॅन करून बलिरामचा काटा काढायचं ठरवलं। त्यांनी बलिरामच्या मृतदेहाचे 3 तुकडे केले। मुंडकं, धड आणि पाय कापून 3ही तुकडे वेगवेगळ्या गोण्या आणि चादरीत गुंडाळले आणि राहुलच्या रिक्षातून रात्रीच्या अंधारात गवळीदेव परिसरातील दाट झाडीमध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी ते फेकून दिले। आरोपींनी तब्बल 11 महिने हा गुन्हा लपवून ठेवला। हत्येनंतर सुनीतानं यादवनगर मधलं तिचं घर सोडलं, ते भाड्याने दिलं आणि मुलांसह राहुल सोबत राहुलच्या घरी म्हणजे घणसोली इथं राहायला सुरुवात केली। जवळपास 8 महिन्यांनंतर बलिराम यांचा भाऊ गावाहून परत आला। त्यानं भावाबाबत चौकशी केली तेव्हा सुनीतानं तो भांडण करून घर सोडून गेलाय असं सांगून वेळ मारून दिली। पण भावाला संशय आला। या बलिरामच्या भावानं एप्रिल 2026 मध्ये रबाळे MIDC पोलीस ठाण्यात बलिराम बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। बेपत्ता असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। त्यानंतर सुनीता आणि राहुल यांनी जुने मोबाईल आणि सिम कार्ड बदलून नवे हँडसेट वापरायला सुरुवात केली होती हे समोर आलं। पण तांत्रिक तपासादरम्यान राहुलचे वेगवेगळ्या क्रमांकांवरून केवळ सुनीताशीच सातत्यानं संपर्क होत राहिल्याचे कॉल रेकॉर्ड समोर आले आणि मग पोलिसांचा संशय बळावला। याशिवाय सुनीता प्रत्येक चौकशीमध्ये पतीबाबत वेगवेगळी माहिती देत होती, त्यामुळेही पोलिसांना संशय आलाच होता। अखेर पोलिसांनी त्या दोघांना बोलावलं आणि आपला पोलिसी खाक्यात दाखवला तेव्हा सत्य समोर आलं। पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे। खरं तर पोलिसांसमोर 11 महिन्यांनंतर अवशेष शोधण्याचं मोठं आव्हान आहे। आरोपींच्या कबुलीनंतर पोलिसांनी गवळीदेव डोंगर परिसरामध्ये मृतदेहाचे अवशेष शोधण्याची मोहीमही सुरू केलेली आहे। खरं तर ही मोहीम त्यांना खूप जड जाणार आहे, कारण 11 महिने उलटून गेलेत आणि वेगवेगळ्या चादऱ्यांमध्ये आणि गोण्यांमध्ये भरून वेगवेगळ्या दिशांना हे अवशेष टाकले गेलेले आहेत। त्यामुळे आता ते शोधायचं, त्याचे DNA काढायचे आणि मग तो व्यक्ती एकच आहे असं म्हणून त्याचे पूर्ण मृतदेहाचे तुकडे एकत्र करायचे। ही सगळी मोहीम पोलिसांना राबवावी लागणार आहे आणि त्यात मोठा वेळही जाणार आहे। या प्रकरणाचा सगळा पुढचा तपास रबाळे MIDC पोलीस करतायत। पण नवऱ्याला मारून त्याचे 3 तुकडे करणं हे किती भयानक आहे। आणि आता अशा बातम्या सहज आणि रोज ऐकू येऊ लागलेल्या आहेत। हे अधिक गंभीर आहे। ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं? प्रथमदर्शनी तुमच्या मनात काय भावना निर्माण झाल्या? कमेंट करून नक्की सांगा।